आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली असून त्याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे। सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे। राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे। सिकंदरच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना CIA पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली पंजाब येथे अटक केली आहे। सिकंदरला एकीकडे कुस्तीत यश मिळालेले असतानाच दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक झाल्याने कुस्ती क्षेत्राला जबरदस्त हादरा बसला आहे। सिकंदर हा सध्या पंजाब राज्यातील मुल्लापूर गरीबदास येथे सराव करत आहे। हरियाणा आणि राजस्थानातील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे। दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे 24 ऑक्टोबर रोजी SUV गाडीतून 2 शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते। ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते। संबंधित शस्त्रे कृष्ण उर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदर शेखवर होती। पंजाब पोलिसांनी 4ही संशयित आरोपींकडून 1,99,000 रुपयांची रोकड, 5 पिस्तुले, काडतुसे, 2 SUV गाड्या जप्त केल्या आहेत। या प्रकरणी खरड पंजाब पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यात 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीत पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे सिकंदर शेख प्रसिद्धीच्या झोतात आला होता। त्याच्या पुढच्या वर्षी 2024 मध्ये त्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला। आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोट्यातून लष्करात भरतीही करून घेण्यात आले होते। मात्र नंतर त्याने ही नोकरी सोडली। गेल्या 5-6 महिन्यांपासून तो पंजाबमध्येच वास्तव्यास आहे।